बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेकडून ज्योती वाघमारे राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत। ज्योती वाघमारे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्या अर्ज दाखल करतील। राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना एकाच जागेवर अर्ज भरणार आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वाघमारे या अर्ज दाखल करणार आहेत। विधान भवनामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत। खरं तर दोन नावांची चर्चा होती। रोहित टिळक यांचं देखील नाव पुढे आलेलं होतं, मात्र आता जे नाव पुढे येते त्यामध्ये शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्यसभेसाठी विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आता अर्ज भरण्यासाठी हे सगळे जे नेते आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आता यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज भरला जाईल। राज्यसभा बिनविरोध करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। यासाठी ज्योती वाघमारे या एकच उमेदवार आहेत शिवसेनेच्या ज्या अर्ज भरणार आहेत। काही वेळापूर्वी दोन नावं आली होती, मात्र आता ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय। अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या अर्ज भरणार आहेत असं समजतंय का? अपडेट मिळत आहेत? नक्कीच दीपक, आता ज्योती वाघमारे यांचं नाव जवळपास निश्चित आहे। स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत विधानभवन परिसरात आले होते। याचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील आता स्वतः एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्वच मंत्री हे ज्योती वाघमारे यांच्यासोबत आता विधानभवनात दाखल झालेले आहेत। दुसरं नाव जे चर्चेत होतं त्याला कुठेतरी आता पूर्णविराम मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे शिवसेनेकडनं ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या अनुषंगाने एकच नाव सध्या तरी पुढे केलेलं आहे। दुसऱ्या संदर्भातली जी नावाची जी चर्चा होती त्या संदर्भात शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची एक बैठक ही विधानभवन परिसरात पार पडली, मात्र त्यावेळी देखील नाव हे दुसरं निश्चित करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे सध्या तरी ज्योती वाघमारे ह्याच अर्ज आता शिवसेनेकडनं अधिकृतरित्या भरताना पाहायला मिळतात। सूरज, तू राहाच आपल्यासोबत, आणखी काही अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत। दरम्यान